धाराशिव जिल्ह्यामध्ये बियाणे महामंडळाचं जी बी आहे सोयाबीनचं ती बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे, मात्र ते बी वापलेलं नाही अशा तक्रारी जिल्ह्यामध्ये अनेक आहेत। आता आपण पाहू शकतो या ठिकाणी ही सोयाबीनची पेरणी केलेली आहे, याला जवळ जवळ 15 दिवस झाले ही पेरणी केलेली, मात्र या ठिकाणी बी वापलेलं दिसत नाहीये। आणि याच अनुषंगानं धाराशिवचे आमदार कैलास पाटील याची पाहणी करतायत। या ठिकाणी कृषी विभागाचे अधिकारी आहेत, महामंडळाचे सुद्धा बियाणे महामंडळाचे सुद्धा अधिकारी आहेत। दादा, काय नेमकं ही काय प्रकार आहे? तुम्ही अधिकाऱ्याबरोबर चर्चा करताय, काय झालं नेमकं, कशामुळे बी वापरलं नाही, काय माहिती दिली? धाराशिव जिल्ह्यात बऱ्याच शेतकऱ्यांच्या मागच्या काही दिवसापासून तक्रारी होते की विशेषतः महाबीजचं आणि काही खाजगी कंपन्या सुद्धा बियाणं उगवून आलेलं नाही। त्या दृष्टीने आज पाहणी करण्यासाठी ते कृषी विभागाचे अधिकारी महाबीजच्या अधिकाऱ्यांसोबत आलो आणि इथं आल्यानंतर असं लक्षात आलं की खरंच शेतकऱ्यांनी पेरणी करून देखील त्यांचं बियाणं उगवून आलं नाही। आणि आजपर्यंत आपण इतिहास बघता की हे ब्रीडर सीड मध्ये ह्यावेळेस प्रमाण जास्त झालेलं आहे आणि आजपर्यंत महाबीज बियाण्याची बॅग देतं, परंतु बाकीचा जो खर्च आहे तो महाबीज देत नाही। म्हणजे पेरणी परत करावं लागते, त्याला पाणी द्यावं लागतं, परत बीज प्रक्रियेचा खर्च येतो आणि उत्पन्नातही घट येते। त्यामुळे नुकसानीची जी रक्कम आहे ती जास्त होते आणि त्याला फक्त बॅग दिली जाते, हे एक शेतकऱ्यावर अन्यायकारक आहे। आणि सगळ्यात महत्वाचं हे फक्त महाबीजच नाही तर खाजगी कंपन्या सुद्धा यात बऱ्याच बियाणं न उगवून आले तक्रार आहेत। याबाबत शासनानं मागे एक समिती नेमली होती बोगस बियाण्याच्या बाबतीत। त्या समितीचा आणि बोगस बियाण्याच्या बाबतीत कायदा आणायचं ठरलं होतं, मागचं सरकार होतं, पुढच्या अधिवेशनात आणून नंतर किती अधिवेशन झाली पण त्या समितीची बैठकही झाली नाही। मी त्या समितीवर सदस्य म्हणून होतो। या बोगस बियाण्याच्या बाबतीत दरवर्षी ह्या तक्रारी येतात, शासन घोषणा करते की आम्ही बोगस बियाण्याच्या विरोधात कडक कायदा आणू, पण आजपर्यंत शासन कायदा करू शकलं नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे। नेमकं आता ही अधिकाऱ्याबरोबर तुमची चर्चा झाली आहे, नेमकं प्रॉब्लेम काय आहे? हे बी कुठल्या त्याला म्हणतो आपण कुठल्या ह्याचं आहे? ते कर्नाटक मधले काय बियाणं मागवलेलं आहे ती आहे का? नेमकं कुठली त्याची जात कुठली आहे आणि हे असं काय होतंय, काय त्यांनी सांगितलं? महाबीजने जी महाराष्ट्र शासनाची एक अंगीकृत संस्था आहे, त्यांनी ब्रीडर सीड हे कर्नाटक मधल्या एका विद्यापीठाकडनं मागवलं होतं बेंगलोरवरनं। त्या हाताळणीत जास्त हाताळणी झाल्यानंतर तो त्यांच्या जर्मिनेशन प्रॉब्लेम येतो। त्यामुळे हा जो आपण बघतोय की एका लॉटचं खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे त्या लॉटचं जे बियाणं कुठंच उगवून आलं नाही, पण तो लॉट आपल्या जिल्ह्यात 140 एकरवर दिला होता, त्यापेक्षाही जास्त तक्रारी शेतकऱ्यांच्या आहेत। त्यामुळे तो लॉट पुरता मर्यादित न राहता बऱ्याच लॉटच्या तक्रारी शेतकऱ्यांच्या येत आहेत। रोज जसं शेतकरी आज उगवेल उद्या उगवेल ह्याची वाट बघतो, जसं दिवस पुढे जाईल तक्रारीमध्ये वाढ होत आहे। आता काय करायला पाहिजे शेतकऱ्यांनी? म्हणजे तक्रार करायला पाहिजे, त्याची भरपाई कोण देणार, काय परिस्थिती? शेतकऱ्यांनी याची सुरुवातीला ज्या शेतकऱ्यांची उगवून आलेलं नाही सोयाबीन, त्यांनी कृषी विभागाकडे तक्रार करावी। एक संयुक्त समिती आहे, त्यात विद्यापीठाचे प्रतिनिधी आहेत, कृषी विभागाचे प्रतिनिधी आहेत, हे येऊन पाहणी करतील, पंचनामा करतील आणि त्याची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी आम्ही शासन स्तरावर शासनाकडे मागणी करू आणि शेतकऱ्यांनी ह्याचे पंचनामे करून त्यांच्या नुकसान भरपाईची मागणी केली पाहिजे। एकंदरीतच जी शेतकऱ्यांचं बियाणं वापलेलं नाही त्यांनी शासनाकडे तक्रार करावी आणि शासनानं जी गठीत केलेली समिती आहे ती समिती त्याच्यावरती निर्णय देईल आणि शेतकऱ्यांना भरपाई मिळेल, असं उद्धव ठाकरे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी सांगितलं। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।